सुशी नाला अतिक्रमण प्रकरणी नागरिकांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाचे हस्तक्षेप, प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह। धुळे शहरातील बहुचर्चित सुशी नाला अतिक्रमण प्रकरणात महत्त्वपूर्ण कायदेशीर घडामोड घडली असून माननीय उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे बाधित नागरिकांना तूर्त मोठा दिलासा मिळाला आहे। नागरिकांच्या वतीने बाजू मांडताना ॲडव्होकेट जुबेर शेख यांनी सांगितले की पाटबंधारे विभागाने एप्रिल 21 रोजी बजावलेल्या नोटिशींवर नागरिकांनी दिलेल्या उत्तरांवर योग्य कायदेशीर सुनावणी घेऊनच पुढील निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत। दरम्यान अल्पसंख्याक आयोगाचा स्थगिती आदेश असतानाही प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची कारवाई करत नागरिकांचे नुकसान केल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट शेख यांनी केला आहे। या नुकसानीबाबत भरपाई मिळवण्यासाठी आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सध्या प्रशासनाची कारवाई थांबवण्यात आली आहे। विशेष म्हणजे हा दिलासा केवळ 81 याचिकाकर्त्यांपुरता मर्यादित नसून पाटबंधारे विभागाकडून नोटीस मिळालेल्या सर्व नागरिकांना लागू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर आता पाटबंधारे विभागाच्या पुढील सुनावणीत काय निर्णय होतो याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे। मी ॲडव्होकेट जुबेर शेख आणि सुशी नाला हा जो वादग्रस्त विषय अतिक्रमणाचा होता त्या विषयात माननीय हायकोर्टने जो आदेश पारित केलेला आहे तो त्या आदेशानुसार 21/4/2026 रोजी इरिगेशन डिपार्टमेंटने जी नोटीस काढली होती आणि त्यावर नागरिकांच्या वतीने मी ॲडव्होकेट जुबेर शेख तर्फे जो रिप्लाय दाखल केला गेला होता इरिगेशन डिपार्टमेंटला 27/4/2026 रोजी, त्या रिप्लायवर डिसिजन घेण्याचा जो आदेश आहे तो ऑनरेबल कोर्टाने दिलेला आहे इरिगेशन डिपार्टमेंटला आणि त्याच अनुषंगाने इरिगेशन डिपार्टमेंट सुनावणी आणि त्यावर आदेश घेण्याची प्रक्रिया सुरू करत आहे। या प्रकरणामध्ये प्रशासनाकडून गंभीर चुका झालेल्या आहेत। आम्ही सोमवारी या विषयावरती माननीय अल्पसंख्याक आयोग यांच्याकडून सुद्धा स्टे ऑर्डर आणली होती। प्रशासनाच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि आज रोजी ज्यावेळेस ऑनरेबल हायकोर्ट कडून ही ऑर्डर आली आहे त्यावेळेस प्रशासन थांबलेलं आहे, परंतु यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाईसाठी आम्ही ऑनरेबल मायनॉरिटी कमिशन मध्ये आम्ही जरूर प्रयत्न करू की हा जो आताताईपणा केला गेला आहे प्रशासनाकडून स्टे असताना सुद्धा जे पाडकाम झालेलं आहे त्याविषयी आम्ही जरूर जाब विचारू आणि सुशी नाल्या परिसरात जे अतिक्रमण धारक आहेत त्यांना आता तूर्त दिलासा मिळालेला आहे आणि इरिगेशन डिपार्टमेंटकडे जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये आम्ही जरूर ज्या याचिकाकर्ते आहेत आणि याच्यामध्ये एक महत्वाचा विषय हा सुद्धा आहे की जे 81 याचिकाकर्ते आहेत त्यांच्यासोबत हा जो स्टे आहे हा प्रत्येक त्या नागरिकासाठी आहे ज्याला इरिगेशन डिपार्टमेंटने नोटीस वाजवलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।